अशा प्रकारे मोमोज करून बघा। नक्कीच तुम्ही 2 ऐवजी 4 ते 5 मोमोज कसलाही विचार न करता लगेच संपवाल। आणि मोमोज सोबतच आपण बघणार आहोत एकदम चविष्ट आणि लाल बुंद अशी मोमोज चटणी। नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर मग मोमोजची स्टफिंग बनवून घेऊ। इथे मी एक मोठा कोबी घेतलाय, तो किसणीने किसून घेऊ। कोबी नसेल आवडत तर त्याऐवजी दुधी भोपळा वापरला तरीही चालेल। आता घेऊया 2 अशी लाल बुंद गाजर, तेही ग्रेटरने छान ग्रेट करून घेऊ। तुम्हाला ग्रेट करून नसेल घ्यायचं तर छान बारीक कट करून घेतलं तरीही चालेल। आता चॉपरने एक मोठा कांदा चॉप करून घेते, तोही आपल्याला स्टफिंग मध्ये टाकायचा आहे। तर सर्व भाज्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ। थोडीशी शिमला मिरची चॉप करून टाकायची आहे। त्यावरती अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण 10 मिनिट असंच झाकून ठेवायचे, जेणेकरून त्यातलं कोबीचं आणि कांद्यातलं पाणी सुटेल। आता तोपर्यंत आपण मोमोज साठीचा डो मळून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये 3 वाटी घ्यायचा आहे मैदा। वाटी कुठलीही वापरली तरीही चालेल। मैद्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचंय। 1 टेबलस्पून तेल टाकायचं आणि हे सर्व हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। कोरडं मिक्स केल्याने त्याच्या गुठळ्यानं होणार नाहीत। मग आता आपण त्यामध्ये पाणी टाकून त्याचं छानपैकी पीठ मळून घ्यायचंय। पोळ्यांसाठी जसं आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे त्याचं टेक्स्चर असायला हवं। जास्त घट्टही नकोय आणि जास्त मऊही नकोय, मीडियम आपल्याला त्याचं टेक्स्चर हवं आहे। आता हे पीठ 10 मिनिट झाकून ठेवूया। हे बघा एकदम टेक्स्चर व्यवस्थित आलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हवंय। आणि आता बघूया मोमोज चटणी। त्यासाठी मी आता एका कढईत पाणी घेतलंय, त्यामध्ये 4 ते 5 टोमॅटो टाकून त्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे। आता झाकण ठेवून ते 10 ते 12 मिनिटं असेच शिजवून घ्या। बरोबर 10 मिनिटांनंतर टोमॅटो छान नरम होऊन त्याची आउटर स्किन जी आहे ती सुद्धा वेगळी झालेली आहे। आता हे टोमॅटो एका ताटात काढून घ्यायचे आणि त्यांची आउटर स्किन हाताने काढून घ्यायची। एकदम अलगदपणे त्याची आउटर स्किन निघते, इतके मऊ आणि टोमॅटो सुंदरपैकी शिजलेत। सर्व टोमॅटोला चाकूने थोडासा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून ते लवकर थंड होतील किंवा रूम टेम्परेचरला येतील आणि मग ते आपल्याला ग्राइंड करून घेता येतील। आता हे ग्राइंडरमध्ये सर्व टोमॅटो टाकून ते एकदम बारीक वाटून घ्यायचे। आता ही पेस्ट आपण शिजवून घेऊया। त्यासाठी एका कढईत 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये अर्धा टेबलस्पून आलं घालायचं। त्यानंतर अर्धा टेबलस्पून किसून घेतलेला लसूण घालायचा। हे छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। आणि नंतर टोमॅटो पेस्ट ह्यामध्ये आपण टाकणार आहोत। हे बघा इथे छानपैकी शिजलेत आणि आता टोमॅटो पेस्ट यामध्ये आपण ॲड केलेली आहे। टोमॅटो पेस्ट आणि त्याचबरोबर लसूण आणि आलं हे
आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी असं शिजवून घ्यायचंय। शिजल्यानंतर त्याचं टेक्स्चर असं थिक होतं। तर आता त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून आपण काही सॉस आणि केचप घालणार आहोत। यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर टाकायचा 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि अर्धा चमचा व्हिनेगर टाकून हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्यानंतर आपली मोमोज चटणी फायनली रेडी होईल। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। आपल्याला आपली फॅमिली 5000 पर्यंत पोहोचवायची आहे लवकरच, त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण स्टफिंग रेडी करून घेऊया। सर्व भाज्यांमधलं पाणी काढण्याकरता भाज्या एका कॉटनच्या कपड्यात टाकून त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचंय। असं केल्याने पूर्ण पाणी त्यामधलं निघण्यास मदत होते, त्यामुळे शक्यतो ही पद्धत वापरायची आहे। हे बघा, एकदम कोरड्या भाज्या आपल्याला इथे मिळत आहेत। आता सर्व भाज्यांमधलं पाणी काढून घेतल्यानंतर ते एका भांड्यामध्ये टाकायच्या। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, त्यानंतर 1 टेबलस्पून आलं किसून घालायचं, 1 टेबलस्पून किसलेला लसूण घालायचा, त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मिरेपूड, थोडंसं मीठ घालायचं, अर्धा चमचा मी इथे मीठ घालते। मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालूया। हे स्टफिंग हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। आता आपण मळलेल्या पिठाच्या छोट्या पोऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या पातळ हव्या, जास्त जाड नको। पुरी लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून स्टफिंग भरून घ्यायचं आणि आता याला तुम्हाला हवा असेल तो आकार द्यायचा। इथे मी शक्यतो मोदकाचा शेप दिलाय। आपण उकडीच्या मोदकांना किंवा तळलेल्या मोदकांना जसा शेप देतो त्या प्रकारे इथे मी त्याच्या लेयर्स जोडून घेते आणि छानपैकी मोदकाचा आकार मी इथे दिलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व मोमोज रेडी करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यांना वाफवायला ठेवणार आहोत। आता मोमोज वाफवून घेऊया। ते वाफवण्याकरता मी एका कढईमध्ये पाणी टाकलंय 2 ग्लास आणि त्यावरती एक स्टँड ठेवून परत त्यावरती चाळणी ठेवली आहे। चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी एखादा कॉटनचा कपडा ठेवा किंवा केळीची पानं ठेवली तरीही चालेल। चाळणीमध्ये जितके मोमोज बसतील आपण तितके त्यामध्ये ठेवून घेऊया आणि त्याला जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। जवळपास 10 ते 15 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर आपले मोमोज इथे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत। एकदम टेस्टी आणि लाल बुंद अशा चटणी सोबत हे मोमोज खूप खायला सुंदर लागतात। तुम्ही नक्कीच ट्राय करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।